नमस्कार मित्रांनो, आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सीटीईटी 2026 साठी मराठी जे विषय आहे त्यामध्ये मराठीची पॅडागॉजी आणि व्याकरण संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भाषेतील सर्वात अर्थपूर्ण घटक ज्याचे अधिक लहान तुकडे करता येत नाही त्यास काय म्हणतात? तर या ठिकाणी त्याला म्हणतात रुपीम किंवा मॉर्फिन. म्हणजे या ठिकाणी हा भाषेतील सर्वात अर्थपूर्ण घटक असं स्मॉल इन मिनिंगफुल युनिट त्यालाच आपण मॉर्फिम असंही म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रश्न, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी 4 देण्यात आलेले आहेत. एक नवीन कर्मरी कर्तरी प्रयोग, या ठिकाणी कर्तरी प्रयोग, त्यानंतर भावी प्रयोग आणि शक्य कर्मणी प्रयोग. तर या ठिकाणी बरोबर जे उत्तर आहे ते या ठिकाणी नवीन कर्मणी म्हणजेच कर्म कर्तरी प्रयोग. इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे मराठी जेव्हा कर्त्याला कडून असा प्रत्यय लागतो तेव्हा त्याला नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न, लिव वायगत्सी यांच्या सिद्धांतानुसार स्कॅफोल्डिंग म्हणजे नेमकं काय? या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत. गरजेनुसार दिली जाणारी तात्पुरती मदत, मुलांना दिले जाणारे बक्षीस, शिक्षकांनी दिलेले कडक शिस्तबद्ध शिक्षण आणि मुलांनी स्वतःच केलेली प्रगती. आता या ठिकाणी आपण जे पेडागॉजी या अगोदर खूप अभ्यास केलेलाच आहे. स्कॅफोल्डिंग म्हणजे एक अस्थायी असं प्रकारचं आपल्याला त्याला मदत द्यायची. तर स्कॅफोल्डिंग म्हणजे ज्याला मराठीत पाड किंवा त्याला ढाचा पण म्हटलं जातं. म्हणजे मुलाला नवीन गोष्ट शिकताना या ठिकाणी गरजेनुसार दिल्या जाणारी तात्पुरती मदत, टेम्पररी सपोर्ट. जसं आपण आपल्या लहान मुलाला जर सायकल शिकवत असतो तर सुरुवातीला आपण त्याला टेम्पररी सपोर्ट देतो त्याप्रमाणे. त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न आहे, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी या काव्य पंक्तीमध्ये कोणता अलंकार आढळतो? या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. श्लेष अलंकार म्हणजेच पण, उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार आणि यमक अलंकार. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे श्लेष अलंकार. आता नवरी या शब्दाचे 2 अर्थ निघतात, विवाह होणारी मुलगी आणि दुसरा जो आहे तो वरी वरणार नाही निघतं, म्हणून येथे या ठिकाणी हा श्लेष अलंकार आहे. त्यानंतर आपला 5वा प्रश्न आहे, ब्लूमच्या वर्गीकरणानुसार ब्लूमची टॅक्सॉनॉमी जेव्हा एखादा विद्यार्थी एखाद्या माहितीचे विश्लेषण करून त्यातील घटकाचा परस्पर संबंध शोधतो तेव्हा तो कोणत्या पातळीवर असतो? तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले, विश्लेषण, स्मरण, उपयोजन आणि मूल्यांकन म्हणजेच अनालायझिंग, रिमेंबरिंग, अप्लाइंग आणि इव्हॅल्युएशन. या ठिकाणी जे बरोबर उत्तर आहे ते विश्लेषण. पातळीवर असल्यानंतर विद्यार्थी काय करतो, जी काही माहिती आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करतो आणि त्यातील जे काही परस्पर संबंध आहे ते परस्पर संबंध समजून घेतो आणि नंतर त्याचं या ठिकाणी अप्लाइंग करतो. यानंतर 6वा प्रश्न पुढचा आपला, पंचवटी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. द्विगु समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास. तर या ठिकाणी बरोबर अचूक उत्तर आहे आपलं द्विगु समास, कारण ज्या समासात पहिलं पद या ठिकाणी संख्यावाचक आहे, पंचवटी, पंच किंवा 5, त्याला आपण द्विगु समास असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे आपला, निदानात्मक चाचणी म्हणजेच डायग्नोस्टिक टेस्ट ही विद्यार्थ्याच्या शिकण्यातील त्रुटी किंवा कठीण भाग शोधण्यासाठी वापरली जाते. तर या ठिकाणी आपल्याला ट्रू फॉल्स म्हणजेच चूक की बरोबर ओळखायची या ठिकाणी बरोबर आहे. तर निदानात्मक चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजू शोधून त्यावर उपाययोजना करणे अशा प्रकारे असतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, नॉम चॉम्स्की यांनी मांडलेली सार्वत्रिक व्याकरण म्हणजेच युनिव्हर्सल ग्रामर ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर एक आहे, सर्व भाषांमधील मूलभूत व्याकरणाचे नियम मानवी मेंदूत जन्मजात असतात. दुसरा ऑप्शन आहे, व्याकरण केवळ पुस्तकातून शिकवले जाते. जगातील सर्व भाषांचे व्याकरण एकसारखेच असते. आणि चौथा, व्याकरण शिकण्यासाठी सामाजिक आंतरक्रिया अपरिहार्य आहे.
या ठिकाणी अचूक उत्तर आहे जे सर्व भाषातील मूलभूत व्याकरण नियम मानवी मेंदूत जन्मजात असतात. चॉम्स्कीच्या मते नैसर्गिक भाषांमध्ये काही समान व्याकरणाचे नियम जे मानवाला जन्मजात असतात. यानंतर 9वा प्रश्न आहे आपला, एखादा मजकूर सूक्ष्मपणे वाचून त्यातील व्याकरणाचे बारकावे आणि प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या ठिकाणी वाचनाचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. आपण सखोल वाचन माहिती आपलं इंटेन्सिव्ह रिडिंग, विसरोच वाचन म्हणजे एक्सटेन्सिव्ह, स्कॅनिंग आणि स्किमिंग. तर अशा प्रकारे जे मजकूर या ठिकाणी आपल्याला वाचून त्यातलं व्याकरणाचे बारकावे जे आपण बारकावे आणि वाक्याचा अर्थ समजून घेतो त्याला आपण सखोल वाचन असं म्हणतो. यामध्ये आपण मजकुरातील तपशील, व्याकरण आणि शब्दार्थावर लक्ष केंद्रित करतो. त्यानंतर स्वनिम म्हणजे फोनिम बदलणे शब्दाचा अर्थ बदलू शकतो का? तर याचं उत्तर आहे चूक बरोबर मध्ये उत्तर आहे बरोबर, ट्रू. तर स्वनिम हा ध्वनी घटक असून तो बदलला. उदाहरणार्थ कल मधील क ऐवजी ख केला तर खल होतो आणि म्हणजे शब्दाचा अर्थ या ठिकाणी बदलतो. अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषा जी आहे CTET 2026 साठी प्रश्न जे 10 प्रश्न पाहिले ते अशा प्रकारे होते. अशा प्रकारे प्रश्न होते आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जे काही CTET 2026 आहे त्यासाठी पेपर 1 साठी येऊ शकतात. तर त्या दृष्टीने एक प्रश्न तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.